हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आज मी किनवटला आलेलो आहे आमच्या आत्याकडे, आमच्या केशिन दादाकडे. ते DY एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, त्यांच्या घरी आलो आहे. बघा इकडचं वातावरण. ही माझी आत्या, ही माझी आत्या, चंद्रकला आत्या. ते आमचे मामा, अशोक मामा. आणि हा किनवट आहे. हा किनवटचा एरिया आहे. हा माझा भाचा आहे, माझ्या भावाचा मुलगा. तो चंद्रपूरवरून आला आहे माझ्या घरी मला भेटायला. आत्याची तब्येत माझी तब्येत आत्याची तब्येत बरी नाही आहे, तर भेटून जावा म्हणून मला भेटायला आला. हो, पण आता चांगली तब्येत आहे. आता चांगली तब्येत आहे. आता चांगली साव मी. माझा मुलगा पुण्याला गेला असून मुलगा हैदराबादला गेले फिरायला. आज ते येणार आहे संध्याकाळी. आज ते येणार आहेत. आज बसणार आहेत, उद्या पोहोचतील. मग आता जेवणाला काय बनवणार दुपारी? आता आज मटण, बकऱ्याची मटण मामा आणलं आहे. माझा भासा गेला होता घ्यायला, आणल्या दादा आज बकऱ्याची मटण पाहुणचार माझ्या भाषाला. ठीक आहे, जेवू आपण जेवू आता मिळून. आता आत्या आमची काय चाय बनवत आहे, दूध मांडलेलं आहे. थंडी पण आहे इकडे म्हणून आत्या मोपर लावून आहे. आणि आज बढिया मटन पण आहे. वा, आज तर मजा आहे माझी. आता माझा पेपर आहे रेल्वेचा, तर अभ्यासासाठी पुस्तक घेतलेलं होतं मी, त्याचं वाचन सुरू आहे. मुलं खेळून राहिले. जेवणाला सुरुवात करत आहो आम्ही. मटन, भात, पोळी. आमची आत्या वाढत आहे, मामा बसून आम्ही जेवण करत आहोत. आता सगळी खाली बसून जेवणात मजा गेली. किनवटला थंडी खूप आहे, मला सगळं पांघरून राहावं लागत आहे. सकाळी सकाळी थोडं व्यायाम करतो म्हटलं. गुड मॉर्निंग. आय एम नॉट रशिंग, आय एम बिल्डिंग कन्सिस्टन्सी. एव्हरी स्ट्रेच वेक्स अप अ बेटर वर्जन ऑफ मी. Discipline today, strength tomorrow. My body thanks me for this effort. I don't wait for motivation, I create it. Breathe in energy, breathe out excuse. Small effort, now big result. I start my day by choosing myself. Moment is medicine. I may feel tired, but I never regret exercising. Today's effort builds tomorrow's confidence. I am investing in my health. Strong body, calm mind. 1 hour for fitness, 23 for success. I am training my mind along with my body. Consistency beats intensity. Sweet today, smile tomorrow. Health is my real wealth. I am becoming disciplined, not just fit. Every step forward counts. I don't stop when I am tired. I stop when I am done. Morning effort sets the tone for the day. I am proud of myself for showing up. Progress matters more than perfection. I control my habits. My habits don't control me. This routine is shaping my future. सकाळी सकाळी व्यायाम झाला माझा. आमची आत्या पण वरती आली, चंद्रकला आत्या. आता तुम्ही बिहारला गेले होते आता, बौद्धगयाला. तिथला अनुभव सांगा मला, मित्रांना आमच्या. मला पण सांगा कसं वाटलं गेल्यावर, काय काय पाहिलं. फॉरेनचे पण लोक आले, जपान, चायना. कसे होते लोक? लई चांगले होते. ते सूत्रपठण करत आणि ध्यान करत आणि योगा असे 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 करत, असे व्यायाम, असे हात जोडत असे पडत, असे हात जोडत असे पडत. आणि त्या मंदिराच्या अंदर तुम्ही गेले होते ना? मोबाईल न देत नाही आता ना, कॅमेरा न देते. कॅमेरा नेऊ देतात, मोबाईल नेऊ देत ना. कॅमेराने फोटो काढू देतात. जिकडे तिकडे मस्त तंबू बांधून सूत्रपठण करून आणि वाचन करत होते. पिंपळाच्या झाडात बसून बाबा भगवान बुद्धांना ज्ञान मिळालं त्या ठिकाणी आहे ना. जपानचे देशातले आले होते भंतेजी, उपासिका,
खूप दान देत, खूप दान देत, फोटो देत, पैसे देत, खूप दान देत, पुस्तक वाचन करत तिथे. तुम्ही नागपूरला गेले होते तर म्हणजे बिहारला जायच्या अगोदर, मग ते एका भंतेने सोन्याची बुद्धाची मूर्ती दिली ना? हो, सोन्याची मूर्ती दिलं. बुद्धा इथले आले होते, थायलंडचे होते ते थायलंडचे आले होते, भंते जे अरहंत झालेले होते. तर खूप त्यांच्या त्यांना भेटासाठी आपण आधार कार्ड लागत होता, आपणाला हे ओळखपत्र बनवा लागत होतं न, अशी लाईन लावून त्यांच्याजवळ जायला लागत होतं. तर मग ते भंतेजीनं तिकडे सोनं स्वस्त आहे, तर सोन्याची भगवान बुद्धाची मूर्ती सर्वांना दिलं. काही लोकांना नाही मिळाली, काही लोकांना मिळाली. चांगले आहे. आम्हालाही मिळाली, दोघा मायलेकाले, माझ्या मुलालाही मिळली, मलाही मिळली. ते बाई एक सांगत होती बल्लारशाची, काही लोकांना नाही मिळालं म्हणे. तरी आम्हाला थोडासाच वेळ होता, 8 वाजले होते, 8 वाजता संपत तर आम्ही पोहोचलो नागपूरला. मग बिहारला गेलं, थंडी भरपूर होती का? हा, थंडी होती, खूप थंडी होती. तिकडे शेताचे काम चालू होते, कापणी, मशीनीने कापत, मशीनीनं चुरत, आणि ट्रॅक्टरीनं ते धान दुलाई करत, आणि बाया माणसं बांधत. मग दादा आला, दादा मस्त कॅमेराने फोटो काढले ना? हा, मस्त फोटो काढले. दादा, ताई नाही आली होती ना? नाही, यशवंत काका आला होता, आणि तू आणि दादा तिघ जण गेले. कुंतल काय आला नाही, ये म्हटलं. नाही आला ना, मामाचं रिझर्वेशन झालं, मामाही नाही आला. तरी सर आले, थंडी आहे म्हणून ते नाही आले. पण मी गेलो बापा, मला दर्शन घ्यायचं होतं. चांगलं झालं तुम्ही गेले तर. माझी तब्येत बरी नव्हती, थंडी आहे असे म्हणत, पण मी गेलो, सर्दी नाही झाली, काय नाही. चांगले फिरलो. 6 डिसेंबरले रॅलीमध्ये सुद्धा सकाळी 6 वाजता आंघोळ करून रॅलीमध्ये सुद्धा हजर होऊन गेलो मी. रॅलीमध्ये बाबासाहेबाचा फोटो घेतलं माझ्या केसीनं, तर मग त्या रॅलीमध्ये माझ्याकडे दिला धरून, मग मी रॅलीमध्ये असे खूप सगळ्या हजारो लोक होते, बहु लोक, देशातले लोक आले होते. भंतेजी, उपासिका, देशातले लोक आले होते. पाय ठेवायला जागा नाही, खूप अशी गर्दी, तिकडे तिकडे गर्दी. न तेवढ्या लोकांची सुविधा केलेली होती जेवणाची. नाश्ता सकाळला वेगळा, आणि जेवण ते बिला लावून जायचं आपण कार्ड, आणि मग जेवण एक टाइम जेवण मस्त हायवे जेवण होतं. एक टाइम जेवलं तर संध्याकाळचे काही निश्चिंता. चांगलं जेवण असं नाही, पोळ्या, वरण, भाजी, गुलाबजाम, खीर, सर्वच जेवण. थायलंडच्या लोकांना वेगळंच जेवण, त्यांचं पद्धतीचं वेगळं होतं ना जेवण, त्यांचं वेगळंच जेवण होतं, वेगळ्याच पद्धतीचं. बनते लोकांचं वेगळंच होतं. ठीक आहे, मग नमो बुद्ध. नमो बुद्धाय. मामा, केनोट कसं वाटलं तुम्हाला? बढिया, एकदम बिल्डिंगच आहे. गरम ते काय ते चिमड्यापेक्षा. आले चेतन घर से आए हमारे, इनका स्वागत हो गया है. फिर अभी ऑटो से आए क्या? जनरल स्टोर है ना? हाँ, वो दूध डेयरी है. मेरे को क्या लगा था दूध डेयरी बहुत बड़ी कंपनी होगी. हाँ, दुधानं. चेतन, चेतन, मैं क्या बोला, कंपनी में काम करके कैसा लग रहा है गुरु? हाँ, थकावट महसूस हो रही है क्या? थोड़ा बॉडी पे ध्यान नहीं दिया जा रहा है ना? भेंडीची भाजी तयारी सुरू आहे. चेतन गडसे यांची. पुढे एकदम पांघरून. हॅलो,
आता किनवटचा हा पार्ट 1 ब्लॉग मी इथेच संपवत आहे, कारण की हा खूप मोठा व्हिडिओ होता. आता पार्ट 2 येणार, तर मी तो व्हिडिओ नक्की बघावे. आणि या व्हिडिओला खूप प्रेम दाखवा आणि लाईक करा, सगळ्यांनी प्रेम दाखवा, सबस्क्राईब करा मला, आणि पार्ट 2 नक्की बघावे आवर्जून. बाय.